नामाचा उच्चार रात्र दिन तुळसी माळगारा गोपीच दटीला हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळसी माळगला गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो दिवा परमा पूजा जगी तुळसी माळगला गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनिलाभुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतारं कलंकं तेजो धिकामो दिवक्त्रं खलानिशबादा पनोदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धाम आपके चरणों में
आपके चरणों में। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभु, जय जय माखन चोर। शरण शरण हनुमता तुम्हाल रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा, मजदा वाव्या सुभटा। हे दुःख भजन मारुती नंदना, हे दुःख भजन मारुती नंदना। सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती बारंबार। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार सुत विनती, बारंबार पवन सुत विनती लागलीचा होल मटल पाऊल, लागलीचा होल मामा उमटल पाऊल। मामा तुम्ही येन केलं हो बाळू मामा, मामा तुम्ही येन केलं हो। तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। लागली चाहूल मामा म्हटलं पाऊल, लागली चाहूल मामा म्हटलं पाऊल। मामा तुम्ही येणं केलं हो बाळू मामा, मामा तुम्ही येणं केलं हो। तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। आवडे निवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन
तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि यांचा उत्कृष्ट असा देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाची आवड प्रतिपादन करतात की त्या देवाला काय आवडतं. त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी देवाला काय आवडतं. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी देवाला काय आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अननाही. सतत केलेली आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही देखील माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि जो सतत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ आहे, तो व्यक्ती जगामध्ये वंदनीय आहे आणि तो माझ्या देवाला आवडतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महिला मंडळ अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का. बरोबर आहे ना. मग आता तुम्ही झोपी गेले तर काय हरकत नाही, जाताना उठून देईल तुम्हाला. चालन का. कुणी झोपायचं नाही. आपलं चिंतन आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं. परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा संत बाळूमामा वार्षिक यात्रोत्सव आणि या भंडारा उत्सवानिमित्त चालू असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला हा भंडारा उत्सव आणि या उत्सवामधील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे आली. आजच्या कीर्तनासाठी कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं लाभलं प्रवीण सखाराम बोडखे आदरकी खुर्द यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय. त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवते. प्रवीण सखाराम बोडखे बरोबर आहे ना. सौजन्य तानाजी मारुती ठोंबरे व तसेच अंकुश आबाजी ठोंबरे यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं. त्यांच्या चरणावरती या ठिकाणी मस्तक टेकवते. खरं तर मला इथं आल्याच्या नंतर समजलं आपली भूमी फार पावन आहे आणि खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत. कारण की इथं आल्याच्यानंतर काकांनी मला सांगितलं की एक 12-13 वर्षाच्या पूर्वी, लक्ष इकडं द्या महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष इकडं द्या, इथं आल्याच्यानंतर समजलं काकांनी मला सांगितलं की 12-13 वर्षाच्या पूर्वी आपल्या गावामध्ये एक बग्गा आला होता. बाळूमामांचा बग्गा आला होता आणि 4 दिवस तो आपल्या इथे होता आणि त्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 मेंढ्या त्या ठिकाणी मरण पावल्या आणि त्या मेंढे माऊलीच्या समाधीचं आपण या ठिकाणी स्थापन केलं
आणि बऱ्याच दिवस मला त्यांनी सांगितलं, अगोदर छोटं होतं, त्याच्यानंतर एवढं सुंदर असं मंदिराचं बांधकाम आपल्या गावकऱ्यांनी केलं आणि जवळजवळ 5 वर्ष झाले आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे साक्षात जगाच्या मालकानं बाळूमामांनी चालू केला आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. बघा, प्रत्येक महिन्याला आपल्याला या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला भेटतं. बाळूमामांच्या दरबारामध्ये सहजासहजी कुणाला यायला मिळत नाही. बाळूमामांच्या दरबारामध्ये सहजासहजी कुणालाच यायला मिळत नाही. आपलं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असं म्हणावं लागेल, तेव्हा आपण या ठिकाणी जमतो. बघा, ज्या बाळूमामांच्या भंडाऱ्या उत्सवानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो, त्यांची लीला, त्यांची कीर्ती फार मोठी आहे. बाळूमामांनी जीवनामध्ये येऊन फार चमत्कार केले, भरपूर चमत्कार केले. नव्हे तर मेलेल्या माणसाला, मृत माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य, जिवंत करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त बाळूमामांमध्ये आहे. कुणाला जिवंत केलं बाळूमामांनी? बाळूमामांचा मित्र होता, गुंडाप्पा नावाचा मित्र होता, आणि मरण पावला. 2-3 मित्र धावत आले बाळूमामांकडे. मामांना म्हटले, मामा, आपला मित्र आपल्याला सोडून गेला. मामांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रडू लागले बाळूमामा. अरे म्हणतात, अरे माझा एवढा जीवलग मित्र गुंडाप्पा मला एकट्याला सोडून एकटा जाऊ शकत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी गेले तर गुंडाप्पा त्या ठिकाणी मरण पावलेला होता. बाळूमामा त्या ठिकाणी गेले, आपल्या डाव्या पायाचा अंगठा त्या ठिकाणी त्या गुंडाप्पाच्या कपाळावरती टेकवला, आकाशाकडे पाहिलं, भगवंताला विनंती केली, देवाला विनंती केली, आणि जगाच्या मालकानं साक्षात बाळूमामांची विनंती ऐकली आणि मेलेल्या गुंडाप्पाला जिवंत केलं. मैत्री अशी असावी. मित्र आजही आपण आपल्या जीवनामध्ये करतो, परंतु दुःखाच्या प्रसंगी, अंत काळेच्या वेळी ही जीव देतील असा मित्र आपल्या जीवनामध्ये असावा. म्हणून मैत्री कशी असावी तर गुंडाप्पा आणि बाळूमामांसारखी मेलेल्या मित्राला जिवंत केलं, ते म्हणजे बाळूमामांनी. हे मैत्रीचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून मित्र कसा असावा? बाळूमामांसारखा असावा. विको द्यायला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. भक्तावर कृपा कर, भक्तावर करुणा कर, आरशासारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. बाळूमामाच्या नावानं सांग म्हणे. आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. भक्तावर करुणा कर, आरशासारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. मैत्री कशी असावी? बाळूमामांसारखी आणि त्या गुंडाप्पासारखी. मेलेल्या मित्राला जिवंत करण्याचं सामर्थ्य, मेलेल्या मित्राला जिवंत करण्याची ताकद ही फक्त बाळूमामांमध्ये आपलं भाग्य आहे. प्रत्येक महिन्याला आपण बाळूमामांच्या दरबारामध्ये येतो. आपण या ठिकाणी त्याच बाळूमामांच्या भंडारा उत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर आपलं भाग्य प्रत्येक महिन्याला आपण त्यांच्या दरबारामध्ये येतो. हे कोणाचंही काम नाही. बाळूमामा ज्याला बोलवतात
तोच या ठिकाणी येतो, सहजासहजी अन्यथा कुणीही येत नाही. आपलं भाग्य म्हणावं लागेल बघा. आणि आपलं गाव तर अधिक भाग्यवान आहे की आपल्या गावचा कार्यक्रम, आपल्या गावचा हा उत्सव जो आहे तो साक्षात बाळूमामांनी चालू केलाय. आणि त्या उत्सवानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. म्हणून त्या बाळूमामांचा हा जो भंडारा उत्सव कार्यक्रम आहे, तोच वारसा, तीच परंपरा, तेच आता आपण जपत आलो. आत्तापर्यंत आपण तो कार्यक्रम करतो आणि इथून पुढे ही आत्ताची आपली तरुण पिढी करो अशी या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. कारण की बाळूमामांच्या दरबारामध्ये येण्यासाठी जन्मजन्मांतरीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही केव्हा या विठ्ठले कृपा केली, केव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही. जन्मजन्मांतरीचं आपले पुण्य शिल्लक आहे असं म्हणावं लागेल. तेव्हा आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो असो. या ठिकाणी अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. ज्या महात्म्याचा, ज्या महापुरुषाचा, ज्या योगीराजाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. त्या महापुरुषाबद्दल अनेकांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे कोण आहेत. त्यांचा अधिकार आपण पाहायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम आढळून येतो. नाथ महाराज हे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. शांत, श्रीमंत आणि संत हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना शांतीचे सागर पैठण निवासी नाथ महाराज असं म्हटलेलं आहे. नाथांचा अधिकार फार मोठा आहे. अरे जगाच्या मालकानं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही तर 36 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली. कावडीने पाणी भरलं. मला सांगा, आता उन्हाळा लागला, महिला मंडळ, आता उन्हाळा लागला. आता उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं, आपल्याला थंड पाणीही प्यावं वाटतं. मला सांगा, आपल्याला थंड पाणी प्यावं वाटतं दुपारचं. मला सांगा, आपण जर त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि भगवंत आपल्या फ्रीजमध्ये एखादी गार पाण्याची बॉटल भरून आणून ठेवतात का? ठेवतात का? तुमच्या फ्रीजमध्ये ठेवतात का? नाही ठेवत. किंवा पाण्याच्या टाकीमध्ये एखादा ग्लास भरून पाणी टाकतात का? नाही टाकत. येतच नाहीत आपल्याकडं. का? कारण की नाथांसारखी भक्ती, नाथांसारखं समर्पण आपल्याकडे नाहीये. अरे जगाचा बाप नाथरायांच्या घरी राबतोय. अधिकार काही सामान्य आहे का? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी आणि पाणी वाहे हरी कावडीने. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. जगाच्या मालकाने 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 36 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली, कावडीने पाणी भरलं. परंतु माहिती आहे का हो, देवाचाही एक स्वभाव आहे. हा भगवंत फुकट कोणाच्या घरी राबत नाही. भगवंत स्वतः सांगतायत, गेसी तेव्हा देसी ऐसा आसासे उदार. मी दिल्या घेतल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. जो फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही तो जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबलाच कसा? फार मोठा प्रश्न आहे. भगवंताचे भक्त होते. बघा, जी देवाची रीत आहे तीच आपली सुद्धा रीत आहे. मला सांगा, आपण फुकट कोणाच्या घरी काम करतो का? महिला मंडळ, मला सांगा, मी जर तुम्हाला सांगितलं जा आणि तुमच्या शेजारणीचे पाठीभर भांडे घासून या, घासताल का तुम्ही? बोलता येतं का तुम्हाला? बोलता येतं का? मग हो नाही तर नाही काहीतरी म्हणा. मला सांगा, मी जर तुम्हाला सांगितलं जा आणि तुमच्या शेजारणीचे पाठीभर भांडे घासून या, घासताल का तुम्ही? घासताल? नाही घासणार. का? कारण की कुठल्याही कामामध्ये जर मोबदला मिळाला तर आपण ते काम करतो. परंतु आजकाल विचार केला तर मोबदला मिळूनही कामामध्ये प्रामाणिकपणा राहिलेला, मोबदला मिळूनही कामामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. ऊस कुरपणीसाठी बाया लावा. ऊस आहे का तुमच्या इकडं?
ऊस कुरपणीसाठी बाया लावा. बाया एवढ्या हुशार आहेत महाराज. बाया ऊसामध्ये जे गवत आहे ना त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात. एक तर 11 वाजता रानात येणार, 2 वाजता जेवणाची सुट्टी 2 तास, 4 वाजता जेवणार, 5 वाजता कामाला जाणार आणि 6 वाजता घड्याळ दाखवणार, 5 वाजता घड्याळ दाखवणार, चला आम्हाला नेऊन सोडा, यांना नेऊन सोडायला रिक्षा, आणायला रिक्षा. असं झालंय. मजूर श्रीमंत, मालक गरीब. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपण फुकट कुणाच्या घरी काम करत नाही आणि काम करूनही कामामध्ये प्रामाणिकपणा आपला राहिलेला नाही. अगदी छोट्या बाळापासून तर भगवंतापर्यंत तीच रीत आहे. मला सांगा, कुणीही फुकट कुणाचं काम करत नाही. अगदी छोटंसं बाळ आहे, पांढरे शुभ्र गाल आहे, एवढं सुंदर आहे दिसायला. त्या बाळाला बघितल्याच्या नंतर काय वाटतं आजी तुम्हाला? काय वाटतं? त्या बाळाला उचलून घ्यावं आणि त्या बाळाचा पापा घ्यावा वाटतो ना? तुम्हाला काही वाटतं की नाही? हा का ब्रह्मचारी तुम्ही आहेत ना? त्या बाळाला उचलून घ्यावं, त्या बाळाचा पापा घ्यावा. परंतु त्या बाळाला जर आपण अलीकडे बोलवलं ते पलीकडे पळतं. एखादा रुपया, एखादं चॉकलेट आपण आपल्या खिशातून काढलं, त्या बाळाला आवाज दिला, बाळा हे चॉकलेट घे, तो मुलगा धावत येतो, ते बाळ पळत तुमच्याकडे येतं, तुमचं काम तुम्हाला करून देतं. हा स्वभाव आहे. प्रत्येक जण मोबदल्याशिवाय काम करत नाही. मग जगाचा मालकाचा हा स्वभाव आहे. भगवंतही फुकट कुणाच्या घरी राबत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, जो फुकट कुणाचा काटा सुद्धा काढत नाही तो जगाचा मालक. नाथरायांच्या घरी राबलाच कसा, फार मोठा प्रश्न आहे. बघा, द्रौपदी माता एवढ्या भक्त होत्या भगवंताच्या, तरी देखील भगवंताने घेतल्याशिवाय दिलेलं नाही. काय घेतलं? आपण म्हणतो भगवंताने द्रौपदी मातेला हजारो साड्या पुरवल्या. अरे पुरवल्या हजारो साड्या, परंतु अगोदर घेतलं काय? काय घेतलं? एक बोटभर चिंधी घेतली आणि भगवंताच्या बोटाला गुंडाळली. त्याच्या बदल्यात भगवंताने द्रौपदी मातेला साड्या पुरवल्या. भगवंत स्वतः सांगतात मी तिला घेतल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. मग तो जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबला कसा? फार मोठा प्रश्न आहे. द्रौपदी मातेची गोष्ट सोडा. भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र होता. एका ताटात जेवत होते, एका बकेटीत आंघोळ करत होते, एका अंथरुणात जपत होते, एका गुरुची विद्या घेत होते. असं असणारं नाव त्याचं महिला मंडळ. कीर्तन आपलं इकडे चालू आहे. सुदामदेव. परंतु तरी देखील भगवंताने सुदामाला घेतल्याशिवाय दिलेलं नाही. ज्यावेळेस सुदामदेवावरती दारिद्र्य आलं त्यावेळेस द्वारकेच्या राजाला भेटण्याकरता गेले. आता हा सोन्याच्या नगरात राहणारा राजा, काय कमी होतं महाराज त्यांना? परंतु भगवंताने तरी देखील अगोदर काय घेतलं? मुठभर पोहे घेतले आणि मग गाव सोन्याचा करून दिला. हा भगवंताचा स्वभाव आहे. तिला घेतल्याशिवाय कुणाचं काम करत नाहीत भगवंत. मग तो भगवंत जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबलाच कसा? फार मोठा प्रश्न आहे. बघा, भगवंत नाथरायांच्या घरी राबले, परंतु त्यांना दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. कुणी कुणाला शब्द दिला होता? तर नाथरायांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी ज्यावेळेस विजयनगरला गेलेला देव पुन्हा पंढरपूरमध्ये वापस आणला. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय भगवंताकडे आला, भगवंताचं रूप बघितलं आणि भगवंताला म्हटला, भगवंता अरे तू एवढा सुंदर आहेस, फार सुंदर आहे भगवंता. आता भगवंताच्या रूपाचा जर आपण विचार केला, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. भगवंताचं एवढं सुंदर रूप आहे. सुंदर रूप बघितलं आणि भगवंताला म्हटलं, भगवंता भगवंता तुम्हाला एवढा आवडलास, तुला बघितल्याच्या नंतर असं वाटतं संपूर्ण राज्य तिकडे टाकून द्यावं आणि तुझ्या चरणाजवळ बसावं. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहुआ बडसी जीवा पा सोनिया, बहुआ बडसी जीवा
कानडिया. भगवंता मला फार आवडलास तू. तुला बघितल्याच्या नंतर असं वाटतं संपूर्ण राज्य तिकडे टाकून द्यावं आणि तुझ्या चरणाजवळ बसावं. फार आवडलास तू मला. भगवंता विनंती आहे माझी, माझ्या बरोबर चल. भगवंता म्हटले नाही, हे काय मला शक्य नाही. भगवंता यावंच लागेल तुला. तू जर आला नाहीस तर याच ठिकाणी मस्तक आपटून प्राण सोडून दे. भक्ता करता भगवंताची काहीही करण्याची तयारी असते. भगवंत निघाले, गेले कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूर. पंढरपूरमध्ये जसं मंदिर आहे ना सेम तसं मंदिर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गेले, सोन्याच्या ताटात जेवण होतं. भगवंताला त्या ठिकाणी करमत नव्हतं. का? कारण की भगवंताला या ठिकाणी साधे भोळे वारकरी बघण्याची सवय होती. भगवंताला करमेना. कधी झालं असं झालं होतं की भगवंताकडे कधी जाईल, कधी माझ्या वारकऱ्यांना भेटल आणि कधी माझ्या वारकऱ्यांमध्ये जाऊन मी राहील. भगवंताला असं झालं होतं, भगवंताला करमत त्या ठिकाणी नव्हतं आणि वारकऱ्यांनाही असं झालं होतं कधी भगवंताला भेटेल. पंढरीची वारी जवळ आली आहे. सर्व वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरकडे निघाले. सर्व पंढरपूरकडे निघालेत आणि जगाचा मालक पंढरपूरमध्ये नाही आहे. वारकऱ्यांची सभा भरली. त्याचमधून भानुदास महाराज उठले आणि भानुदास महाराज म्हटले, नाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज त्या ठिकाणी उठले आणि म्हटले, काळजी करू नका, मी जातो, भगवंताला घेऊन येतो, प्रयत्न करतो. गेले भानुदास महाराज भगवंताला घेऊन आले, विटेवरती उभं केलं. वारकऱ्यांना आनंद झाला, भगवंतालाही आनंद झाला आणि सर्व वारकऱ्यांना आनंद झाला. वारकरी म्हणू लागले, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी. वारकऱ्यांना आनंद झाला आणि त्यावेळेस भगवंतालाही फार आनंद झाला. भगवंत त्यावेळेस भानुदास महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही माझं काम केलं ना, मला माझ्या भक्तांमध्ये पुन्हा आणलं, माझ्या वारकऱ्यांमध्ये मला पुन्हा आणलं. माझं काम तुम्ही केलं ना, तुम्हाला शब्द देतो की तुमच्या घरची चाकरी करण्याकरता मी त्या ठिकाणी येईल. आणि पुढे वंशावळीमध्ये चालून नाथरायांचा जन्म झाला. नाथरायांची भक्ती, नाथरायांचा अधिकार या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि जगाचा मालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा नाथरायांच्या घरी राबला. एवढंच कारण आहे जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबण्याचं. विठाला विठाला आणि असे असणारे अधिकार संपन्न नाथ महाराज त्यांच्याकडे एक साधक आला आणि म्हटला, महाराज माझी आवड पूर्ण करायला जातो, माझी आवड पूर्ण होत नाही. महाराज म्हटले, काय आवडतं तुला? म्हणे असं वाटतं ट्रकाची ट्रका, टेम्पोची टेम्पो, भाजीपाला करावा, माल पार्सल करावा मुंबईला, पुण्याला, जालन्याला. महाराज म्हटले, मग कर ना. नाही, शेती नाही, भाजीपाला पिकवण्यासाठी शेती नाही आणि इकून तिकून शेती आहे थोडीफार, तर त्यामध्ये पाणी नाही. विहिरी खांदल्यात 5, एकीलाही पाणी लागलं नाही. याला काय म्हणायचं? आपण आपली आवड पूर्ण करायला जातो परंतु आपली आवड पूर्ण होत नाही. महाराज त्या साधकाला सांगतात, दादा तुला तुझी आवडच पूर्ण करायची ना, तुझी आवड पूर्ण करण्याच्या पाठीमागं लागू नको. त्या जगाच्या मालकाला काय आवडतं ते बघ, त्याची आवड पूर्ण कर. तुझी आवड पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. काय आवडतं त्या देवाला? महाराज तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, आवड देवासिया
सनकी आवड देवाची तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवड देवाची तो एक प्रकार नामाचा उच्चार आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. काय आवडतं त्या देवाला तर त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं हे माझ्या देवाला आवडतं. कारण की त्याच्या नामाचा जर विचार केला तर भगवंताचं नाम फार श्रेष्ठ आहे. आपला जन्म हा कलियुगामधला आहे. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. किती श्रेष्ठ भगवंताचं नाम. मंगलामध्ये मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिते भगवंताचं नाम. पवित्रामध्ये पवित्र आहे. माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये सांगतात नाम भरवया भरवट नाम पवित्रानी चोखट नाम स्मरे निरकट निज सुखी निवाला पवित्रानां पवित्राय मंगलानां च मंगलम देवतां देवतानां च भूतानां यो पितः. भगवंताचं नाम हे सारामध्ये सार आहे. सारे सारे सारा विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाव अमृत सर्वात गोड आहे. परंतु अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा काबाना घे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे नाम तुझे देवा. भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृत जयास फिके पुढे फिके पुढे अमृत जयास फिके पुढे फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे. जिव्हे गडतीना अक्षर अक्षरात जिव्हे गडतीना अक्षर अक्षरात जिव्हे गडतीना अक्षर अक्षरात जिव्हे गडतीना अक्षर अक्षरात. अमृत दयाच पिके पुढे अमृत दयाच पिके पुढे जिव्हे गडतीना अक्षर अक्षरात जिव्हे गडतीना जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास
फिके पुढे अमृतापेक्षा गोड माझ्या भगवंताचं नाव आहे. अरे गगन सर्वात मोठं आहे, परंतु ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी जाड आणि गगनावनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा मोठं माझ्या भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. कारण की भगवंताची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. भगवंताची भक्ती केली. संत श्रेष्ठ मीराबाई, संत श्रेष्ठ जनाबाई, शबरी मातेनं एवढी भक्ती केली, एवढा परमार्थ केला. संसार करावा की नाही याचं भान त्यांना राहिलं नव्हतं, एवढा परमार्थ त्यांनी केला. म्हणून भक्ती माणसाने केली पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई आम्हीही आमच्या जीवनामध्ये भक्ती करतो, बरोबर आहे का? तुम्ही म्हणाल ताई आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती करतो, परंतु आमची भक्ती कशी आहे? वार बदलला की देव बदलतो आमच्याकडे. समोर आला की आम्ही कुणाची भक्ती करतो? हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा. सोमवार गेला की भगवान शंकरही गेले. पुन्हा आला मंगळवार. मंगळवारी कुणाची भक्ती करतो आपण? मंगळवारी भक्ताद्वारी देव देव तुझा ग केला, भक्त भोळा घालून माळा सुखात ठेव ग याला. कसा ललानी ला 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 ललानी ला ला. मंगळवार गेला की देवी गेली. पुन्हा आला बुधवार. बुधवारी कुणाची भक्ती करतो आपण? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. बुधवार गेला की विठ्ठलही गेला. पुन्हा आला गुरुवार. गुरुवारी कुणाची भक्ती करतो आपण? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवार गेला की पुन्हा दिगंबर गेले. आला शुक्रवार. शुक्रवारी कुणाची भक्ती करतो? देवीची भक्ती करतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागून विविध तापाची करावया झाडणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. शनिवार गेला का पुन्हा देवी गेली. आला रविवार. रविवारी कुणाची भक्ती करतो आपण? खंडोबाची कारभारीन झाली बाणुत घरीन, अशी आपली भक्ती आहे. पुन्हा रविवार गेला का खंडोबा गेला. पुन्हा महादेवापासून सुरू खंडोबावर शेवट, अशी आपली भक्ती आहे. परंतु भक्ती करायची ना कुठल्या देवाची करा? एका देवाची करा. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि ते नेविन जीवा एक देव आपलासा करा. जीवनामध्ये सुख समाधान शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं, सुख मिळालं, ज्याने आपला देव आपलासा केला होता. बाळूमामांचा निस्सीम भक्त होता. एवढा भक्त होता, एवढा निस्सीम भक्ती बाळूमामांची करत होता की घरामध्ये कुठलंही काही खायला करू द्या, बाळूमामांचं नाव घेतल्याशिवाय जेवत नव्हत्या, पाणीसुद्धा पित नव्हता. अगोदर काही नवीन पदार्थ घरात केला तर अगोदर बाळूमामांना नैवेद्य दाखवायचा आणि मगच तो खायचा. मारुती भोसले नावाचा बाळूमामांचा निस्सीम भक्त होता. आणि गळशिंदीच्या माळावरती मामांचा तळ पडलाय. मामांची मेंढरं त्या ठिकाणी चरतायत आणि तो एवढी भक्ती करायचा. रोज सकाळी लवकर उठावं आणि उठून बागेमध्ये जावं, फुलं घेऊन यावे, त्या फुलांचा हार माझ्या बाळूमामांना करावा, एवढी भक्ती तो मामांची करायचा. परंतु एक दिवस काय झालं, त्या मारुती भोसलेच्या अंगावरून हातापायावरून वारं गेलं. पॅरलाइज झाला त्या मारुती भोसलेला. फार वाईट वाटू लागलं. हातापायून वारं गेलं. तोंड वाकडं झालं होतं. काही करता येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. आणि तो मारुती त्या ठिकाणी मामांना प्रार्थना करू लागला. मनातली मनात प्रार्थना करायचं मामांना. मामा तळावर आहेत तरी मामांना कळत होतं. मनातली मनात प्रार्थना करायचं मामांना. म्हणायचं अहो मामा काय कमी पडलो, मी तुमची सेवा करताना कुठं कमी पडलो, काय चुकलं माझं, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही मला एवढी मोठी देताय, काय चुकलं माझं. घरच्यांनी अनेक उपकार केले, डॉक्टरी उपचार केले, भरपूर दवाखान्यामध्ये नेलं, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु मारुती भोसलेचा पॅरालाइज बरा झाला नाही. मारुती भोसलेचा पॅरालाइज बरा झाला नाही. आणि एक दिवस गावातली लोक म्हटली अरे गळशिंदीच्या माळावरती जवळच मामांचा तळ आलाय, त्या तळावरती आपण मारुतीला घेऊन जाऊ. गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी बैलगाडी घेतली. त्या गाडीमध्ये 2 जणांनी उचलून त्या मारुती भोसलेला टेकवलं, गाडीमध्ये टेकवलं आणि निघाले मामांच्या तळाकडे. मामांचा तळ जसं जसं जवळ येत होता तसं तसं मारुती रडायचा.
मामांचा तळ त्या ठिकाणी जवळ आला आणि मामांच्या तळावरती जाऊन गाडी थांबली. त्यावेळेस मारुती मोठ्या मोठ्याने रडायला लागला. मामाने आवाज दिला, मारुती आलास का रे लेका? त्यावेळेस मारुतीला 2 जणांनी उचललं, घोंगडीला धरलं आणि मामांच्या समोर नेऊन टेकवलं. मामांनी विचारलं, मारुती आलास का रे? त्यावेळेस मारुती म्हणतो, मामा अहो मामा तुमच्या तळावरती आलो की मी मामा, परंतु बघा ना या शरीराचं काय होऊन बसलंय मामा. अहो मामा काय चुकलं होतं माझं, कुठल्या चुकीची शिक्षा तुम्ही मला एवढी दिली? त्यावेळेस मामा त्या ठिकाणी त्या मारुतीला सांगतात, अरे मारुती तू काय बोलला होतास मला, तू मला बोलून गेला होतास मारुती, आठव बरं. मारुती म्हटला, मामा मला काही आठवत नाही. मारुतीला बोलता येत नव्हतं, तोंडावरून वारं गेलं होतं, तोंड वाकडं झालं होतं, हातापायावरून वारं गेलं होतं. मारुती त्या ठिकाणी मनात बोलायचा आणि मामा त्याच्या मनातलं ओळखायचे. मारुती तो मनात म्हणला, मामा आठवत नाही मला. त्यावेळेस मामा म्हणतात, अरे मारुती विसरलास का रे, बोलून गेला होतास. मामा दर महिन्याला नाही, प्रत्येक महिन्याला तुमच्याकडे यायला जमणार नाही, परंतु 6 महिन्यातून वर्षातून का होईना मामा तुमच्या तळावरती मी येत जाईल, विसरलास की रे? त्यावेळेस मारुती हात जोडले मामांपुढे, मामांना विनंती करू लागला, मामा चुकलं हो मामा माझं, परंतु मामा एवढ्या चुकीची मला एवढी मोठी शिक्षा तुम्ही दिली. त्यावेळेस मामा म्हणतात, जाऊ दे आता आलायस ना आणि झालाय ना तुला पॅरलेस, परंतु या ठिकाणी महिनाभर या मेंढी माऊलीची सेवा कर, तुला बरं केल्याशिवाय जाऊन देणार नाही. त्यावेळेस मारुती म्हटलं, मामा अहो मला जर बरं करणार असाल, माझा पॅरलेस जर तुम्ही बरा करणार असाल तर महिनाभर काय 6 महिने थांबायला तयार आहे मी. त्यावेळेस मारुतीला त्या ठिकाणी उचललं आणि शेजारी पलीकडं आथरून टाकलं आणि तिथं बसायला दिलं. आणि मामांनी सर्व सेवेकऱ्यांना सांगितलं, आज आपल्या तळावरती कन्या आणि आंबिलीचा प्रसाद झाला पाहिजे. सेवेकऱ्यांनी विनंती ऐकली आणि सर्वांनी स्वयंपाकाला सुरुवात केली. कन्या आंबिलीचा प्रसाद त्या ठिकाणी केला आणि मारुतीला जेवायला वाढलंय. खाता येत नव्हतं, हातावर वारं गेलं होतं, तोंड वाकडं झालं होतं, पायावरून वारं गेलं होतं, हात तोंडापर्यंत जायचं परंतु अन्न खाली पडायचं, तोंड वाकडं झालं होतं, खाता येत नव्हतं. आणि तेवढ्यात मामानं त्या ठिकाणी मारुतीकडे पाहिलं आणि मारुतीने मामाकडे पाहिलं. दोघांची नजर झाली आणि मारुतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस मामा म्हणतात, अरे मारुती आज खाता येत नाही ना, काळजी करू नकोस, उद्या तुला नक्की खाता येईल. त्या ठिकाणी तो मारुती त्याच्या हातापायावरून वारं गेलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रसाद त्या ठिकाणी खाता येत नव्हता आणि त्याच्यानंतर काही दिवस उलटून गेले आणि एक दिवस बाळूमामा त्या ठिकाणी मारुतीला म्हणतात, मारुती आज तू माझ्या मेंढ्याचं राखण करायला जायचंस. त्यावेळेस मारुती म्हणतो, मामा अहो मामा आणखी मला नीट उभंही राहता येत नाही, मला आणखी उभंही नीट राहता येत नाही आणि तुम्ही मला मेंढ्यांचं राखण करायला सांगताय, जमणार आहे का मामा मला? त्यावेळेस मामांनी शिवी दिली मारुतीला, अरे रांडच्या किती दिवस एका जागेवर बसणार आहेस? आणि जवळ असणारी काठी मारुतीकडे फेकली आणि सांगितलं, याच्या सहाय्यानं आता तू चालायचंस. मारुतीनं ती काठी उचलली, त्याच्या सहाय्यानं चालू लागला आणि सेवेकरांना सांगितलं, मेंढ्या सोडून द्या, मारुती आज मेंढ्यांचं राखण करणार आहे. त्यावेळेस मारुती गेला, मेंढ्या सोडून द्यायला सांगितल्या. सर्व सेवेकरी त्या ठिकाणी म्हणू लागले, अरे मारुती आणखी तुला उभाही नीट राहता येत नाही, थोड्या दिवस थांब, तुला येईन मेंढ्या राखता, आता काय एवढी गडबड करतोय? त्यावेळेस मारुती म्हटला, मामांनी सांगितलंय मला, मामांनी आवाज दिला, अरे मी सांगितलंय त्याला मेंढ्या सोडून द्या आणि माझा भुत्या नावाचा कुत्रा आहे ना तो त्याच्याबरोबर पाठवा, 2 जण माझ्या मेंढ्यांचं राखण करतील. ठरलं, मेंढ्या सोडून दिल्या आणि भुत्या नावाचा कुत्रा त्या मारुती बरोबर पाठवला. तो मारुती मेंढ्यांचं राखण करू लागला. बकऱ्या जर एखाद्या ह्याच्याकडे जायला लागल्या, पीक खायला लागल्या, पिकाकडे जायला लागल्या, तर मारुती भुत्या नावाच्या कुत्र्याला सांगायचा, भुत्या जा त्या बकरीची वळती हाण. आणि असं करत करत तो भुत्या नावाचा कुत्रा मेंढ्यांचं राखण करू लागला, बकऱ्यांचं राखण करू लागला. आणि त्यावेळेस त्या मारुतीनं, ज्या मारुतीला पॅरलेस झाला होता, हातापायावरून वारं गेलं होतं, ज्याचं तोंड वाकडं झालं होतं, तो मारुती त्या ठिकाणी आज मेंढ्यांचं राखण करू लागला.
त्यावेळेस त्या मारुतीनं विचार केला. त्या भुत्या नावाच्या कुत्र्याला सांगायचं, भुत्या अरे मेंढ्यांची वळती हान, बकऱ्यांची वळती हान. तो भुत्या नावाचा कुत्रा मेंढ्यांचं राखण करू लागला. त्या मारुतीने विचार केला, अरे त्या काठीकडे पाहिलं, वर घेतली काठी आणि त्या काठीकडे पाहून तो मारुती बसले, ज्याचं तोंड वाकडं झालं होतं, ज्याच्या हातापायावरून वारं गेलं होतं, ज्याला पॅरलेस झाला होता, तो मारुती त्या ठिकाणी गाणं गाऊ लागला. तो मारुती गाणं म्हणू लागला, गाणं गाऊ लागला. भंडारा ललाटी हाती घोंगाडणी काठी, भंडारा ललाटी हाती घोंगाडणी काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, बाळू मामाच्या साठी, तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भंडारा ललाटी हाती घोंगाडणी काठी, भंडारा ललाटी हाती घोंगाडणी काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भाग्यवान देह तुला माणसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशमी धागा बाळू मामाशी जुळाला, रेशमी धागा बाळू मामाशी जुळाला. भाग्यवान देह तुला माणसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशमी धागा बाळू मामाशी जुळाला, रेशमी धागा बाळू मामाशी जुळाला. भंडारा ललाटी हाती घोंगडणी काठी, भंडारा ललाटी हाती घोंगडणी काठी, बाळू मामाच्या साठी, बाळू मामाच्या साठी, तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. ज्या मारुती भोसलेला पॅरलेस झाला होता, ज्याच्या हातापायावरून वारं गेलं होतं, तोंड वाकडं झालं होतं, तो मारुती त्या ठिकाणी गाणं म्हणू लागला. काठीकडे पाहिलं आणि म्हणू लागला, अरे जर बाळू मामांचा भक्त, बाळू मामांचा सेवक जर कुत्र त्या ठिकाणी मेंढ्या राखण्याचं काम करत असेल, तर मी माणूस आहे, मी का मेंढ्या राखू शकत नाही. तो मारुती त्या ठिकाणी मेंढ्यांचं राखण करू लागला. हा बाळू मामांच्या जीवनातील चमत्कार आहे. म्हणून बाळू मामा म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही आहे. बाळू मामा म्हणजे साक्षात जगाचा मालकाचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार म्हणजे बाळू मामा आहेत. एक दिवस असंच एक शेतकरी शेतातून बाळू मामा चालले होते आणि त्याच वेळेस बाळू मामा त्या ठिकाणी म्हणतात, अरे तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि मी वेगळा आहे, तर असं नाही आहे. काशीचा विश्वेश्वर आणि मी वेगळा आहे असं नाही आहे. तुम्ही त्याची भक्ती करा, ती मलाच होणार आहे, आणि माझी भक्ती करा, तीही त्यालाच मिळणार आहे. असं कसं म्हणे, बघायचंय म्हणे, हो बघायचंय. आणि त्या ठिकाणी मामांनी एक दिवस शेतात दिवसभर काम केलं आणि काम केल्याच्या नंतर रात्री झोपले. म्हणे बघा, आता मातीचे पाय धुत नाही तसेच घेऊन झोपतो. मातीचे पाय, चिखलाचे पाय घेऊन तसेच बाळू मामा झोपले. आता आपल्या लोकांचा विश्वास बसतो का महाराज? आपले 2 लोक त्यांना जागे राहिले, तिथं त्यांचं राखण करत उभा राहिले की खरंच बाळू मामा साक्षात देवाचा अवतार आहे का? बाळू मामा चिखलाचे पाय घेऊन तसेच झोपले. पाठ 3 वाजता काकडा झाला, 4 वाजता काकडा झाला. ज्यावेळेस भगवंताला आंघोळ घातली, त्यावेळेस जगाच्या मालकाने आंघोळ घातली, त्यावेळेस बाळूमामांचे पाय धुतलेले होते. म्हणून बाळूमामा स्वतः सांगतात, अरे तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि मी वेगळा आहे, असं काही नाही. तो काशीचा विश्वेश्वर आणि मी एकच आहे. तुम्ही त्याची भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे, आणि तुम्ही माझीही भक्ती केली, ती त्यालाच जाऊन मिळणार आहे. म्हणून कुणाची भक्ती करा? बाळूमामा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. त्या बाळूमामांचं भजन आपल्याला करायचंय. बाळू मामा वैदा हो वैदा हो वैदा, ध्यान मेढ्या केल्या पैदा हो पैदा हो पैदा. मामा वैदा हो वैदा, ध्यान
नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो झांजडी वाजतो मामाचा चेहरा नाचतो मामाचा चेहरा नाचतो मामाचा चेहरा नाचतो या बयचिनाच्या रानात मला माहिती सती पांढर या बयचिनाच्या रानात मला माहिती सती पांढर दिसते पांढर बाळ मामाची मेंढर दिसते पांढर बाळ मामाची मेंढर दिसते पांढर बाळू मामाची मेंढर दिसते पांढर बाळू मामाची मेंढर मामालय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला मामालय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला 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 मामालय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला मामालय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळूमामालय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गुलाबी गुलाबी मामाचा जय हो गुलाबी गुलाबी मामाचा बेटा ए गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काठी घोकड पाटी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा 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 हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा बाळूमामाच्या नावानं! सांग म्हणे बाळूमामाच्या नावानं! सांग म्हणे बघा, बाळूमामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे भगवान शंकराचा हा अवतार आहे म्हणून भगवान शंकराची भक्ती केली महादेवाची भक्ती केली काय आणि मामांची केली काय दोन्ही एकच आहे फक्त अवतार वेगवेगळे आहेत म्हणून आपलं भाग्य आपण या ठिकाणी प्रत्येक आपल्या गावामध्ये बाळूमामांची मूर्तीही या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्यातली त्यात आपल्या गावामध्ये 2-3 मेंढ्या मरणही पावलेल्या आहेत त्यांचीही समाधी आपल्या गावामध्ये आहे आणि खरं म्हणजे महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा कार्यक्रम जो आहे तो साक्षात बाळूमामांनी चालू केलेला आहे म्हणून या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आहे आणि त्या बाळूमामांची भक्ती आपण करतो आणि केलीही पाहिजे त्या बाळूमामांचा भंडारा आज आपण या ठिकाणी कपाळाला लावतो आणि लावलाच पाहिजे या ठिकाणी आलात ना मोकळं कपाळ कधीच घेऊन जाऊ नका बघा भंडारा का लावला पाहिजे बाळूमामांचा बाळूमामांच्या भंडाऱ्याची ही ताकद आहे बाळूमामांचा भंडारा आपण कपाळावरती लावला पाहिजे महिला मंडळ नाही तर तुम्ही म्हणाल नाही बाई मी एवढा मेकअप करून आले आणि भंडारा लावून काही माझा शो घालू का असं अजिबात नाही इथं आलाय ना भंडारा लावून जा का कारण की बघा कुठलंही बाळ जन्माला येऊ द्या त्या बाळाच्या कितव्या दिवशी सटवी येत असते कितव्या दिवशी येते 5व्या दिवशी सटवी येते आणि ती काय करते येऊन त्याचं नशीब लिहिते कुठं लिहिते कपाळावरती त्या बाळाचं नशीब लिहित असते आणि ते जे त्या सटवीने लिहिलंय त्याच्या पलीकडे दुसरं काहीच होत नाही जे तिने लिहिलं तेवढंच होतं नाहीतर एखादा कितीही कष्ट करू द्या किती प्रयत्न करू द्या त्याला नाहीतर नाहीच ती गोष्ट मिळत का कारण की नशिबामध्ये नसते परंतु बाळूमामांचा भंडारा जर तुम्ही त्या कपाळावरती लावला जे अशक्य आहे त्याही गोष्टी शक्य होतील कशामुळे तर त्या भंडाऱ्यामुळे म्हणून इथं आलाय ना तर मोकळं कपाळ घेऊन जाऊ नका भंडारा लावूनच घरी जा म्हणून बाळूमामांची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे भगवंत बाळूमामांचं नामस्मरण नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर केलं पाहिजे सर्वांनी एकदा 2 हात वरती घ्या
बाळूमामांचं भजन आपल्याला करायचंय. सर्वांनी हात वरती घ्या. महिला मंडळ, पुरुष वर्ग घ्या हातवर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. बाळूमामा 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 नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. योगेश्वराय, सोमेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, बाळूमामा नमः शिवाय. बाळूमामा नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. रामेश्वराय, शिव रामेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. मामा नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. बाळूमामा नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. योगेश्वराय, शिव सोमेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, बाळूमामा नमः शिवाय. गंगाधराय, शिव गंगाधराय, बाळूमामा नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. रामेश्वराय, शिव रामेश्वराय, बाळूमामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय. 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 बाळूमामाच्या नावानं, सांग बरं, सांग बरं. बघा, ज्या बाळूमामाने जीवनामध्ये येऊन एवढे मोठे चमत्कार केले, म्हणून त्या बाळूमामांची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी वारकरी भजन होईल. विठोबा रखुमाई, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही तुळसी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल. असं या ठिकाणी कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. संपून 10 मिनिटावर झालेले आहेत. आणि आज माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील, तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी 4थी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 आहेत त्यांनी 3री समजून माफ करा. ज्यांना 1 आहे त्यांनी 2री समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट माझ्या नावावर करा. जमन का? जमन का? हा, कुणाकुणाला मुली नाहीत मग इथं? आता नसले तरी हाय म्हणते, पण मलाच तुमची इस्टेट नको, तुम्ही देणार नाही, मी घेणार नाही. परंतु असं जे काही चुकीचे शब्द केले असतील तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण, आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाचं वैभव कृष्णा महाराज, अंतकरणापासून त्यांच्या ठिकाणी आभार मानते. व तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक दत्ता महाराज व तसेच सचिन महाराज त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. दत्ता महाराज म्हणजे आमच्या भागातले बरं का, आणि आमच्या भागातले असून त्यांनी या भागामध्ये येऊन त्यांचं एवढं सुंदर नाव कमावलं आणि संपूर्ण आपल्या परिसर पूर्ण फिरून ते एवढं सुंदर नाव त्यांनी कमावलं आणि एवढं सुंदर गायनही ते करतात. अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. व तसेच सर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सुंदर अशी पावली घेऊन टाळ वाजवून साथ केली, त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. आपले लेकरं या वयामध्ये काय करतात आणि हे लेकरं काय करतात हे बघून थोडासा आदर्श घेण्यासारखं आहे. आपले लेकरं मग अशी आतमध्ये कालवा करत होते, आपलेच होते ना, आणि ही लेकरं बघा कीर्तनामध्ये 2 तास टाळ येऊन उभा राहून नुसतेच उभा राहिले नाहीत तर नाचतात, तरीही त्यांचा स्टॅमिना तेवढाच आहे. एवढं सुंदर टाळ वाजून पावले खेळून साथ केली, त्यांच्या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. विनेकरी ताई आहेत, त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. तसेच माझी मैत्रीण या ठिकाणी दुपारीच प्रवचन झालं, माझीच नावकरी हरिभक्तपरायण श्वेताताई चिनके, त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच आजचं कीर्तन जे आहे ते आपल्याला यूट्यूबलाही दिसणार आहे. चॅनलचं नाव काय? बाळूमामाच्या नावानं चांगलं ही त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आणि त्या चॅनलचे सर्व गौरव दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कीर्तन शूट केलं, त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. कारण की आजचं हे जे कीर्तन आहे तुम्हाला जर ऐकू वाटलंच तर घरी जाऊन यूट्यूबला सर्च करा, सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यांचेही सबस्क्रायबर वाढवा. त्यांनी शूट केलं, त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. व तसेच सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु बाळूमामांचा हा जो यात्रोत्सव आहे आपण अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत. म्हणून आपल्या ह्या उत्सवाला अधिक यश येवो, हा जो आपला कार्यक्रम आहे आपल्या मुलांनाही पुढे चालू ठेवो. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे तर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला हा कार्यक्रम चालू राहो अशी या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते. आणि सर्वच गावकरी मंडळी आहेत, सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही. आजचं कीर्तनासाठी सौजन्य ज्यांचं लाभलं ठोंबरे परिवार त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच सर्वच गावातील ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, सांप्रदायिक क्षेत्रातील असतील, सर्वांच्या चरणी मस्तक टेकवते. सर्वांच्या या ठिकाणी आभार मानते. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते. खरं तर सांगायचं झालं माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु साऊंड सिस्टीम आले दादा, खूप सुंदर सिस्टीम लावली, त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये बाळूमामांच्या चरणी अशी प्रार्थना करते. त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सर्वांचेच आभार मानते. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, गुरुवार यांच्या चरणी समर्पित करते. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली